आज दैवडी येथे महान खटाव मतदारसंघातील येत्या 20 तारखेला होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला तिकीट मिळालेलं आहे. आज आपल्या निवडणुकीतील शेवटचा दिवस होता की निवडणूक कशी होणार, कोण अर्ज मागं घेणार, निवडणूक कुणामध्ये होणार. त्यामुळं सगळ्यांना एक हे होते की कसं घडणार आहे पुढे. आम्ही विनंती केली त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये आमच्याच पक्षाचे जे उमेदवार होते त्यामध्ये संदीप मांडवे, नंदकुमार मोरे यांनी पक्षाचे उमेदवार अर्ज माघारी घेऊन पाठिंबा त्याचा प्रश्न काम करण्याला सुरुवात केलेली आहे. त्यात विशेष करून याच्यामध्ये होत असताना या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणाऱ्या, रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकरी संघटनेने आज एक भूमिका घेतली की इथं होत असणारी आतापर्यंतची राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला, कांद्याला भाव नाही त्यासाठी आंदोलन होत नाही, आल्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, बाकीच्या शेती प्रश्नावरती आहेत, पण त्याने एक जाहीर पाठिंबा उमेदवार मागे घेऊन दिला. तर मी आमच्या पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीने त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर जनता क्रांतीलाचे सत्यवान कमाने यांनी अर्ज आपला मागे घेतलेला आहे. बोडरे मुनी अर्ज मागे घेतलेला आहे. त्यानंतर सरताबे मॅडम यांनी अर्ज घेतलेला आहे. डॉक्टर आमच्या तालुक्यात डॉक्टर विकास देशमुख यांनी उमेदवार मागे घेतलेला आहे. हा निवडणुकीचं चित्र आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे. प्रामुख्याने ही लढत महाआघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीने होत आहे आणि या निवडणुकीला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. मी प्रथमतः या निवडणुकीमध्ये इथं पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेले या निवडणुकीत असलेले प्रमुख प्रभाकरजी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर दुसरे सुरेंद्र दादा गुदगे, मनोज पळ, त्याचबरोबर अभय जगताप, आमचे मित्र अनिल देसाई आणि काँग्रेसचे ज्यांनी धडाडीने मान खटाव मतदारसंघामध्ये जे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आजपर्यंत कार्यरत आहे ते रणजित देशमुख. इथं योगायोगानं अर्ज नव्हता शिवसेनेतील कोणाचा, पण त्यांनाही बोलवलं. आमचाच उशीर झाला कारण अर्ज काढण्याच्या धावपळीमध्ये संजय भोसले इथं येत आहेत. त्याच्यामध्ये असे महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख इथं उपस्थित आहोत. ही निवडणूक कशासाठी आणि का लढवायची आणि माझ्यावरती उमेदवार जी दिलेली आहे ती एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा संमतीचा उमेदवार मला त्याच्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे. ह्या तालुक्याचे प्रश्न गेले 15 वर्ष आपण बघतोय. या तालुक्यामध्ये राजकारणामध्ये केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आणि पाणी प्रश्नाच्या याच्यावरती लोकांची दिशाभूल करून लोकांना काम फसवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण या तालुका दुष्काळ आहे. या दुष्काळ तालुक्यात पाण्याची गरज ही अनेक वर्षापासूनची प्रलंबित असणारा 92 साली उरमुडीची घोषणा झाली, 97ला मान्यता मिळाली. लवादामध्ये जे मिळालेल्या पाण्याच्या याच्यामध्ये 97 उरमुडी असेल, तारळी असेल, जे कटापूर असेल, ह्या योजनांना मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाणी काही आपल्याला मिळालं नाही. त्यावेळी असताना दोंडराव मागमोरे आमदार होते, सदाशिव पोळांनी त्यासाठी प्रयत्न केला. नंतर खटावमधनं ते भाऊसाहेब गुदगे होते. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये मान तालुक्यात असेल, खटाव तालुक्यात असेल, जे होते त्या मंत्र्यांनी या तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्या योजनांच्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये अनुशेषाचा मुद्दा होता, त्यामुळे थोडा विलंब झाला. पण विलंब झाला तरी 97 पासून अनेक त्यावेळी जे आमदार होते त्या सर्वांच्या प्रयत्नातून आज पाणी योजनाचं काम चालू आहे. ती अजून पूर्णत्वास आलेली नाही. निवडणुकीपुरते आपण नारळ फोडणं, घोषणा करणं किंवा निवडणुकीमध्ये मतासाठी भूमिका घेणं हे योग्य नाही. हे प्राणी प्रश्न सुटले पाहिजेत. ते सोडवण्यासाठी आपल्याला आम्ही सगळेजण एकत्र येऊन ते आपल्याला भविष्य काळामध्ये खटावमांचा पाणी प्रश्न तर सोडवायचा आहे. त्याचबरोबर केवळ पाणी प्रश्न अवलंबून न राहता या तालुक्यात औद्योगिकरण झालं पाहिजे. त्याच्या माध्यमातून मान खटाव तालुक्याचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी त्याचबरोबर विकास ही एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे या तालुक्यात असलेली दहशत. आज होत असणारा एकमेकावरती अनेक वेगवेगळ्या कायद्याच्या करून अट्रॉसिटी असेल, अन्य असेल, भावबंदकीमध्ये भांडणं लावून एकामध्ये असणारी ही प्रवृत्ती आपल्याला सगळी संपून टाकावी लागणार आहे. त्यासाठी एक विचाराचं एक सुसंस्कृत असं राजकारण उभं करण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या आमच्या सर्वांची आहे. आम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे मंडळी आहेत. मी उमेदवार काम करताना 6 वर्ष विधान परिषद आमदार म्हणून काम केलेलं आहे. सहकारामध्ये जिल्हा बँक असेल, खरेदी विक्री संघ असेल, ग्राहक संघ असेल किंवा अनेक संस्था असतील, पतसंस्था,
अर्बन बँकामध्ये काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये अनेक स्कूल, पॉलिटेक्निक, डी फार्मसी, आश्रमशाळेपासून काम करतोय. कारखानदारीमध्ये हा मूळचा मी व्यावसायिकच असल्यामुळं साखर कारखाना असेल, स्टील प्लांट असेल, कोस्टेज कोण या भागामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या तालुक्यामध्ये असणारी जी आज राजकारणाची परिस्थिती, आज पहिला दिवस आहे. माझ्या रेस्टॉरंट निवडणुकीला आता 3 वर्षांनी सुरुवात झालेली आहे. ते होत असताना या तालुक्यामध्ये असणारा दिशाहीन केवळ सत्तेतून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे राजकारण आपल्याला मोडीत काढायचं आहे. त्यासाठी इथं वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे आणि याच्या माध्यमातून हा आपल्या तालुक्याला एक आपल्या लोकांना जो आपल्यावरती कलंक लागलेला आहे किंवा लाचारांचा किंवा पैशानं केवळ मतं विकत घेऊन झालेला तालुका म्हणून जो आपला स्वाभिमान गेलेला आहे तो स्वाभिमानी जनता उभं करण्याचं काम आम्ही इथं बसणारे सगळेजण इथं करत आहेत. काय मंडळी आमच्यामध्ये करतील, पक्ष मोठा आहे, पक्षामध्ये अनेक नेते मंडळी आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नवीन जे शिवसेना हे तिघ आहे, इतरही पक्षाचा शेतकरी संघटना असेल त्यांचाही आपल्याला त्याच्यामध्ये पाठिंबा आहे. असे छोटे मोठे घटक आहेत त्याच्यामध्ये. इतर दलित पक्षांचे काय आता जसं जनता क्रांती दल असेल आणि पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे हे समीकरण व्हायला वेळ गेला तरी एक फार मोठी फौज येत्या 15 दिवसामध्ये या तालुक्याचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाडी वस्तीवरती व्यक्ती आहे आणि प्रत्येक गटाला प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळं नेतृत्व आहे. त्याच्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला लढवणं अवघड जाणार नाही एवढं मी आपल्याला ठामपणे सांगतो. आणि या अशा असणाऱ्या आणि दरवेळी वेगळ्या पद्धतीनं केवळ निवडणुकीचे फंडे लढवून विजय होणाऱ्या उमेदवाराला चपराक मागच्या वेळी निसरता देशमुख साहेबांचा पराभव झाला आणि त्याच वेळेपासून 9 पासून कैलासवासी सदाशिव बुवांचा पराभव झाला. पण हे सर्व भरून काढण्याची जबाबदारी ही माझ्यावर आलेली आहे. प्रभाकर घारगे साहेबांच्या रूपानं जो उमेदवार दिलेला होता तो उमेदवार खटाव तालुक्यातील होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते मावळे खटाव तालुक्यामध्ये त्वेषानं काम करत होते आणि ती परिस्थिती आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मतदारसंघामध्ये राहिलं थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला हानिकारक ठरू शकतो आणि आमची चळवळ गेले 5 वर्षामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधामध्ये ही चळवळ चालली. कारण पाणी प्रश्न असेल, शेतीमालाचे दर असतील आणि इतर सगळ्या अडीअडचणी असतील त्यांच्या विरोधात ही काम करते. अशा परिस्थितीमध्ये आमचा उमेदवारी अर्ज राहणं हा महाविकास आघाडीला मतविभागणीमुळे फटक्याचा होऊ शकतो असा विचार राजू शेट्टी यांच्या समोर या महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ पातळीवरच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी मांडला आणि राजू शेट्टी आणि आम्ही सगळे मंडळी भाजपच्या सध्या शेतीच्या धोरणाविरोधात लढतो आहोत. म्हणून राजू शेट्टींच्या परवानगीनं आणि या सगळ्या मंडळींनी विनंती केल्यानंतर मी आज माझा उमेदवारी अर्ज सर्व कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकरी मजूर सर्व लोकांशी चर्चा करून त्यांना विनंती करून होणाऱ्या नुकसानीचा समज देऊन हा उमेदवारी अर्ज आज मी मागे घेतलेला आहे. या संदर्भात प्रदेश पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंडळी, या व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी यांनी राजू शेट्टींना विनंती केली आणि माझ्यासाठी राजू शेट्टींचा आदेश हा महत्वाचा होता. आमच्या कार्यकारिणीनं सकाळी 11 वाजता निर्णय घेतला. एव्ही फॉर्म दिल्यानंतर सुद्धा आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ आणि ही लढत ताकदीनं होईल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार घारगे साहेब कसे जिंकतील यासाठी रणनीती लावण्यासाठी आम्हाला पूर्णपणे राजू शेट्टींनी मोकळीक दिलेली आहे आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल राहणार आहे. दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मानखटा विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आज आपण सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करत असताना मी अर्ज दाखल केलेला होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे साहेब, आमदार बाळासाहेब पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष सुनीलराव माने यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊन मी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार
सातारा सांगली विधान परिषदचे माजी आमदार, आमचे नेते आदरणीय प्रभाकर घारगे साहेब यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा व्यक्त करून त्यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चितपणे येणाऱ्या 23 तारखेला आता अनिल भाऊ देसाई सांगितल्याप्रमाणे यावर्षी एक ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात मानखटाव विधानसभा मतदारसंघातून होईल यात निश्चितपणे कोणतीही शंका वाटत नाही. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्मान्य प्रभाकर घारगे साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते जोमाने काम करत आहोत. काँग्रेस पक्षाची भूमिका ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी आम्ही जाहीर केलेली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगेंच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते झटून काम करतील. आज उमेदवारी मागे घ्यायच्या दिवशी सन्मान्य नंदकुमार मोरे, सन्मान्य पिंटू शेठ मांडवे आणि सन्मान्य अनिल पवार आणि सत्यवान कमाने, राजेंद्र बोडरे आणि ज्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्या सगळ्यांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि त्यांनी जी व्यापक भूमिका घेतलेली आहे ह्या मानमधलं जे परिवर्तन घडवायचं आहे त्यासाठी जो ह्या सगळ्या मंडळींनी त्याग केला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते जो मनापासून जोरदार पद्धतीनं हा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यास कटिबद्ध आहेत. धन्यवाद. पत्रकार बंधू, उपस्थित आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेब, सर्व मान्यवर, मान आणि खटाव मधले नेते, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आज निवडणुकीचा विड्रॉलचा दिवस आहे. या दिवशी शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं उमेदवारी अर्ज ज्यांनी भरलेला होता ते अनिलजी पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नंदकुमारजी मोरे, संदीपजी मांडवे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. त्याचबरोबर सत्यवान कमाने, सुरुत बोडरे आणि डॉक्टर विकास देशमुख व इतर अनेक लोकांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज, जोशना सरतापे या सर्वांनी सहकार्याच्या भावनेतून अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. पक्षाच्या वतीनं या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी निवडणूक पुढे जात असताना एक परिवर्तनाची लाट मानानी खटावमध्ये आहे. त्याबद्दलची पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका मी यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये विशद केलेल्या आहे. आणि निश्चितपणानं आम्ही एकसंघपणे राहून या ठिकाणी जो बदल लोकांना अपेक्षित आहे तो उमेदवारांना, आमच्या उमेदवाराला विजयी करून तो बदल निश्चितपणाने घडवू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. माझी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मी सविस्तरपणानं बोललेलो आहे, त्यामुळे त्याचं रिपीट न करता आमचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रभाकरजी घारगे साहेबांना मी मनापासून पुढच्या निवडणुकीसाठी आणि येणाऱ्या 23 तारखेच्या निकालासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.